जेम रोड, घोले रोड, आपटे रोड या ठिकाणी बऱ्याच थाळ्या आहेत. आपण बऱ्याचशा कव्हरही केलेल्या आहेत. तर आज मी एका युनिक ठिकाणी आलेलो आहे, ज्याच्याबद्दल मी बरंच ऐकलंय. मित्रांनी मला बरंच सांगितलं की रजवाडी गौरव या ठिकाणी जा आणि यांची थाळी चांगली असते. तर सेटअप तर खूप छान आहे, तुम्हाला दिसला असेलच ऑलरेडी. आणि ते थाळी त्यांनी मांडून ठेवली, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 रिकाम्या वाट्या आहेत आणि भलं मोठं ताट आहे, जवळपास 2 विथ ताट आहे. सो बरेच पदार्थ यामध्ये एक्सपेक्टेड आहेत. आणि रजवाडी गौरव म्हणजे रजवाडी या शब्दावर राजस्थानी, गुजराती हे पदार्थांची रेलचेल असणार आहे आज या खाण्यामध्ये. तर पण बघूया आज इथे थाळीमध्ये काय काय येतं, यांच्यात चवी कशा आहेत त्या. आणि पहिलं ताट यांच्याकडे देवाला अर्पण करतात नैवेद्य. तर तसं आम्ही खूप लवकर आल्यामुळे आम्हाला हा सोहळा बघायला मिळालेला आहे. ओके, हे जे पदार्थ आहेत ते गुजरात आणि राजस्थान बॉर्डर शेअर करतात. त्यामुळे बरेचसे पदार्थ जसे आपल्याकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर शेअर करतात, त्या ठिकाणी बेळगावला वगैरे गेलं, त्याच्या अलीकडे जरी गेलो कोल्हापूरच्या पुढे, तरी तिथल्या चवीच्या 2 स्टेट मधल्या चवी आपल्याला सापडतात. तसंच इकडे ज्या चवी असतात राजस्थानी थाळीमधल्या, त्या बऱ्याचशा गुजरात आणि राजस्थानच्या मिक्स पदार्थ आणि त्यांच्या मिक्स चवी असतात. अशा रीतीने भरगच्च थाळी आलेली आहे. काय काय ते चेक करूया आपण. इथे या 2 चटण्या दिसतात, एक हिरवी चटणी आहे, इथे एक लाल चटणी आहे. त्याच्यानंतर इथे साधा भात, या ठिकाणी हा पुलाव, या ठिकाणी दिसतं आपल्याला मस्तपैकी दही वडा, हे वेलकम ड्रिंक जलजिरा आणि हे ताक दिलेलं आहे. बाकी इथे ही डाळ आहे, ही कढी आहे, ही राजस्थानी त्यांची काहीतरी डाळ आहे. इथे दिसते गट्टे की सब्जी. सब्जी म्हणण्यासारखं काही नसतं खरं, गट्टे मिक्स केलं, गट्ट्याचं कालवण म्हणूया आपण त्याला. ही आहे उंदियो, या सीझन मधला अजून एक उंदियो इथे लाभ मिळणार आहे. एक त्यांनी पनीरची भाजी केलेली, म्हणजे परत पनीरची भाजी नाही, पनीरचं कालवण म्हणूया आपण त्याला. इथे भेंडी दिसते. इथे त्यांनी पोळी दिली आहे, पुरी दिलेली आहे, भाकरी दिलेली आहे, भाकरीवरती गूळ तूप सगळं दिलेलं आहे. गोडामध्ये अजून एक पदार्थ इथे म्हणजे ही जिलेबी दिसते. आणि इथे हा खाली दाल बदाम हलवा. त्याच्यानंतर फरसाण आयटम म्हणून त्यांनी दिलेलं इथे ढोकळा, त्यात दाबेली ढोकळा आहे, मल्टीलेअर. आणि इथे दिसते हे गोल, ती कचोरी आहे. आणि इथे दिसते ही सीताफळ बासुंदी. पदार्थ मोजू आपण किती ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. सो 24-25 पदार्थ इथे आलेले आहेत. आणि आता सुगंध ऑलरेडी आलेला आहे. तर मी आता थाळी बघून तृप्त झालेलं आहे. रंगीत संगीत सगळं जेवण आहे. तर आपण सुरुवात करूया आणि याच्या चवी काय ते तुम्हाला मी लवकरच सांगतो. चला तर नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण एक पदार्थ आता टेस्ट करूया आणि काय काय चव तुम्हाला मी लगेच शेअर करतो. पहिल्यांदा ही पनीरची भाजी, यांचा मसाला कसा आहे चेक करूया. चांगला आहे, कांद्याचा प्रॉमिनंट वापर छान आहे. हा उंदियो, सो उंदियोची टेस्ट छान आहे. सगळ्या भाज्या दिसतात आता इथे दिसायला आणि चव नक्कीच छान आहे. गट्ट्याची कालवण म्हणूया आपण त्याला, हे गट्ट्याचं कालवण. टिपिकल जसं असतं तसं. विशेष चव जी लागते ती धणे प्रॉपर वापरलेले, अतिशय छान आणि गरम, मस्त. ओव्हरऑल टेस्ट छान. पुढे ही टिपिकल दाल आहे. छान आहे, अतिशय छान आहे. टिपिकल महाराष्ट्रीयन टाईपची वाटते ऍक्च्युली. आणि ही जी दिसते ही राजस्थानी यांची डाळ आहे. तो चेक करूया आपण कशी आहे. लसणाचा वापर आहे, अतिशय छान. टोमॅटो टाकलेला आहे आणि बेसिक मसाले वापरले, म्हणजे कुठल्याही प्रकारे त्रास होईल कुठलाही असं काही नाही याच्यामध्ये. ही जी असते
ही आहे कढी. सो गुजराती कढी असावी. स्वीटर नोट्स आहेत त्याच्यामध्ये. गुजरातच्या समुद्रकिनारी जो भाग आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम पदार्थ गोड किंवा खारट आपल्याला सापडतात. त्याचं कॉम्बिनेशन सापडतं. कारण त्याचे इलेक्ट्रोलाइट रिप्लेनिश करण्यासाठी, इलेक्ट्रोलाइट जे लूज होतात त्यांचे ते भरून काढण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे सतत गोड आणि खारट खाल्लं जातं. सो त्यांच्या कढीतही ते दिसतं आपल्याला, ते उतरलेलं आहे त्यांच्या कढीमध्ये सुद्धा. पुढे हा बरेच पदार्थ आहेत. त्यापैकी हा ढोकळा. हा ढोकळा दाबेलीच्या मध्ये क्लिअर आहे छानपैकी. आणि दोन साईडने ढोकळा, सँडविच ढोकळा म्हणता येईल याला. छान आहे. मी खूप दिवसानंतर खाल्ला असा पदार्थ. ही कचोरी. खूप छान. बटरचा सीझन चालू आहे आता. बटरचा यथेच्छ वापर आणि छान मसाल्याची चव त्याला आलेली आहे. वा, आवडलेलं आहे. पुढे ही भेंडीची भाजी आहे. मी चव घेऊन सांगतो. तर ही जी भेंडीची भाजी आहे वेगळी आहे, अतिशय वेगळी आहे. आणि त्याच्यात थोडी ढोबळी मिरची पण टाकलेली आहे. तो ढोबळी मिरची आणि भेंडी अशी एकत्र ही भाजी फार छान लागते. आता ह्याच्या स्वीट्स टेस्ट करण्याची वेळ. सगळ्यात पहिली जिलेबी दिसते. मस्त रंग केशरी प्रॉपर मेंटेन केला. तुपाचा भरमसाठ वापर. शुद्ध तूप दिसतंय. चव लागते त्याप्रमाणे. अतिशय सुरेख चव. आज मी मॅक्सिमम ताव हा जिलेबीवर मारेल असं मला वाटतं आत्ताच. वा. हा मूगडाळ हलवा आणि बदाम त्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत भरपूर असे. आणि पानामध्ये तूप पसरलेलं आहे. म्हणजे तुपामध्ये अगदी भरघोस यथेच्छ त्यांनी लोळलेला आहे. हा वर्थ. अतिशय वर्थ. अतिशय खरंच खूप छान हा हलवा आहे. नॉर्मली हलवा आपण म्हणलं की जरा नाक बोरडतो, पण हा हलवा अतिशय छान चविष्ट. आणि बदामाचे भरपूर काप एकाच घासात 7-8 काप मला लागलेले आहेत. मस्त आवडलेला आहे. मी आता ब्लॉग करताना निवडणुकीचा सीझन चालू आहे आणि तुम्हाला बाकी त्या रिक्षा ज्या फिरतात त्यांचे आवाज अधूनमधून येऊ शकतात. सो जिलेबी हे लगेचच परत मागवली. तर अजून थोडी द्या जिलेबी. मला जिलेबी फार आवडलेली आहे. आणि यांचा मुढाळवा सुद्धा खूप आवडलेला. येस. नॉर्मली डायनिंग हॉलमध्ये येस वडा 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 फार छान आहे. नॉर्मल डायनिंग हॉलमध्ये एखादं स्वीट बरं असतं, बाकीचे दोन स्वीटच्या नावाखाली खपतात तशातले असतात. पण नाही, आतापर्यंत मी दोन्ही जे स्वीट्स खाल्लेत हे अतिशय छान, अतिशय मस्त, अतिशय टेस्टी या टाईपचे आहेत. गर्दी आजूबाजूला वाढत चाललेली आहे आणि मी जिलेबी आणि हे जो हलवा आहे त्याच्यावर ताव मारतोय. मस्त. इथे हा जो पदार्थ आहे जोधपुरी गट्टे, म्हणजे हा तोच प्रकार. आपल्याकडे मासवडी नावाचा एक प्रकार बनवतात किंवा आपल्याकडे ते पातवडी बनवतात, पाटवडी बनवतात, रस्सा वगैरे. त्याचा हा एक बहु प्रकार आहे. ज्या ठिकाणी भाज्या उगवत नाही त्या ठिकाणी सगळ्या मैत्रिणींना हा प्रश्न असतो की रोज करायचं काय. व त्या केसमध्ये अशा छान भाज्यांच्या नावाखाली हे कालवणं आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. आणि त्यातलं एक अतिशय छान टेस्टी, अतिशय युनिक कॉम्बिनेशनची ही रजवाडी गट्टा आहे. आवडलेला, खूप छान आहे आणि इथे येऊन खावा असा पदार्थ आहे. ॲज वेल एज ते 2 स्वीट्स ते विसरू नका, ते अतिशय छान लागतात. मूगडाळ आणि हरभऱ्याची डाळ इतकी युनिव्हर्सल आहे आपल्या भारतामध्ये की आपल्याकडे मूगडाळ आणि हरभरा डाळीपासून खूप पदार्थ बनतात. आपली पुरणपोळी, आपली भजी, वडे, बटाटे वडे आणि मूगडाळमध्ये हा मूगडाळीचा हलवा, ॲज वेल एज मूगडाळ पासून खूप हेल्दी रेसिपीज बनतात. सो डाळींचं आपल्याकडे जे विशेष महत्व आहे ते सगळ्याच प्रदेशांमध्ये, इनफॅक्ट काश्मीरमध्ये सुद्धा जेव्हा डाळी नाही, काही उगवत नाही, तिकडे बटाटे काही नसतं, बटाटे. सो तिकडे आलूचं प्रस्थ खूप जास्त आहे. मूगडाळ हलव्यामध्ये बदामच नाही तर भरपूर काजू, भरपूर काजूंचं पण भडीमार आहे. सो हा मूगडाळ हलव्याचा जो पदार्थ आहे हा
हा मला खूप आवडलेला आहे. जिलेबी प्रॉपर फर्मेंट होण्यासाठी त्याचं एक विरजण असतं आणि त्या विरजणाला काय म्हणतात स्पेसिफिक जिलेबीच्या तुम्हाला माहिती आहे का? ते असेल तरच जिलेबी अशी किंचित ती आंबट फर्मेंटेड लागते आणि ती खूप छान लागते. आणि तो आंबट गोड जी चव आहे त्याचा कॉम्बो जितका छान लागेल तितकी ती जिलेबी छान समजली जाते. यांची ही जिलेबी अतिशय छान व्यवस्थित आणि तुपामध्ये तळलेली आहे. तर भाकरी गुळ आणि तूप छान लागतं आणि गरम आहे, मस्त लागतं. थाळी अतिशय मस्त आणि थाळी हळूहळू चढत चाललेली आहे, मस्त. यांचा पुलाव टेस्ट करूया कसा आहे ते. बऱ्याचशा भाज्या त्यामध्ये आहेत. वा, मसाल्यांचा सुगंध प्रॉपर लागलेला तिथं आणि गार्निशिंग पण छान आहे. कोथिंबीर वगैरे टाकलेली त्यांनी, काजूचे तुकडे वगैरे वगैरे टिपिकल गोष्टी आहेतच. ओव्हरऑल हा पुलाव अतिशय छान आहे. फक्त तो गरम गरम पाहिजे. आम्ही जरा शूटिंग करताना होतो थोडासा गार होतो, हा किंचित गार आला पण तरी छान लागतो. पुढे हा दहीवडा, हिरवी चटणी लाल चटणीवर टाकून. वा, दही छान आहे, वडा चांगला आहे. ओव्हरऑल कॉम्बिनेशन खूप छान आहे. आवडेल या टाईपचा दहीवडा आहे. काही ठिकाणी बरेचसे लोक दहीवडाच खातात, नाही 4-5 दहीवडे खातात, खाऊ शकतात लोक, आवडू शकतो कोणालाही. हा चांगला आहे. पण मला स्वतःला या थाळीमधले जे 2 स्वीट्स आवडलेले आहेत ते अमेझिंगच आहेत. ही दिसते ही सीताफळ रबडी. चव घेतो कसे. वा, सुरेख गार आहे. सीताफळाचा गर आहे ऍक्च्युअल टाकलेला, डेन्स आहे चांगली, विस्कॉसिटी डेन्सिटी काय म्हणता येईल, खूप छान आहे. चव तर अमेझिंग. वा, मी अजून एक वाटीत नक्कीच घेईल. तर अशा छानच्या बर्गरच्या थाळीवरनं हे मित्रगुरू या थाळीवरनं साइन ऑफ करतो. परत आपण भेटूया कुठल्याच अशा छानच्या थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. Great.